कारण अजित पवारांचा प्रत्येकाला म्हणजे अगदी जनसामान्याला, शेतात काम करणाऱ्या मजुराच्या कुटुंबाला सुद्धा काय आधार होता, काय दिलासा दादांचा असायचा आणि दादांचा हात पाठीशी असणं म्हणजे नेमकं काय होतं, अनेक कुटुंब कशी उभी केली होती, त्याची साक्ष या सगळ्या दादांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी आता दिली आहे प्रतिक्रियांमधून। त्यामुळे कोणालाही हे सहन होण्यासारखं दुःख नाहीये, पण प्रत्येक जण सावरायचा प्रयत्न करतोय, कोणी आक्रोश करतोय, कोणी आपल्या भावना व्यक्त करतोय, तर कोणी काहीच न बोलता फक्त अजितदारांच्या प्रतिमेकडे, फोटोकडे, त्यांच्या चितेकडे एकटक बघतोय पाणावलेल्या डोळ्यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्यांनी प्राथमिक शिक्षण दिलं ते गुरुजी आपल्या बरोबर आहेत। काय भावना आहेत गुरुजी, आज तुम्ही तर काटेवाडीला त्यांच्या घरी आलेला आहात? हो हो बर आता काय दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे आमच्यावर हो. काठेजोडीच काय महाराष्ट्र संबंध दुःखात गोंधळलेलं आहे, पण आम्हासारख्याला म्हाताऱ्या माणसाला मागं ठेवणं, तरुणांनी मोरं जाणं बरं नाही। हे बरोबर आहे गुरुजी, तुमच्या भावना समजतात। तुम्ही कितीपर्यंत त्यांना शिकवायला होता? की चौथीला आम्ही ते लहान असताना इथं त्यांच्या घरी येऊन त्यांना तास घ्यायचो। मराठी शाळेत होते, लहान होते त्यावेळेला। त्यांचे वडील माझे फार जिवलग दोस्त होते। एक दिवस सुद्धा आम्ही दोघं भेटलो नाही तर ते दुसऱ्या दिवशी मला रागवायचे, का भेटला नाही, काल कुठे होता, इतके आमची त्यांची जिवलग गोष्ट होती त्यांच्या वडिलाची माझी। आणि त्यामुळं आम्हाला अजूनही आदराने गुरुजी म्हणून कुठेही मी दिसलो तरी हाक मारून घ्यायची। सभेत देखील तुम्हाला ते हाक मारायचे? मी दिसलो सभेत कुठे की मला ते हाक मारून काय घालता, काम काय आहे हे विचारायचे। काय नाही हो, सहज आलतो एवढं विचारलं की भास मारायचे। कुठेही माझं काम कधी त्यांनी काय मी काम सांगतच नसं कधी त्यांना, आणि पण तरी पण मला भेटू वाटायचं। मी सभेत जायचो त्यांच्या कुठं असेल तिथं आणि भेटायचो। घरी जायचो कधी कधी बारामतीत का आलता काय नाही, सहज यायचो, भेटायचो। असं आमचं इतकं जिव्हाळीचा लहानपणापासून जिव्हाळ्याचा संबंध होता। म्हणजे आणि त्यांचे कौटुंबिक नातं होतं। अजितदादा पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार हे लहानपणापासूनचे माझे स्कूलमेट, त्यामुळे त्या घराशी अत्यंत कौटुंबिक संबंध होता। मी भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यसभेचा खासदार झालो, परंतु पार्टी हा विषय कधीही विचारात न घेता कौटुंबिक नातं जपण्याची पवार घराण्याची परंपरा आहे। हे होते माजी खासदार अमर साबळे, जावेद मुलानी, जी24 तास, काटेवाडी, बारामती। तर कसा टाहो फोडलाय अजितदारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानी, ते सकाळपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून आणि दृश्यांमधून सुद्धा आपल्याला दिसतंय। दादांवर प्रेम करणाऱ्यांच्या दुःखाला अंत नाही, कारण दादा हे फक्त एक नेते नव्हते, तर तो आधार होता प्रत्येकाचा। दादांचा हात पाठीवर आहे म्हणजे आपण निश्चिंत आहोत। काहीही अडचण असेल तर हक्काने आपण दादाला सांगायचं आणि दादांनी ती सोडवावी। इतका हक्काचा नेता होता, हक्काचे दादा होते सगळ्यांसाठी, कोणाचा लाडका भाऊ होता। आणि हेच हक्काचे दादा आज आपल्यात नाही आहेत, हे सत्य पचवणं प्रत्येकाला खूप कठीण जात आहे। ते तितकंच वेदनादायी सुद्धा आहे। दादांचे हसरे फोटो आज बारामतीत सगळीकडे बघायला मिळत आहे, आणि याच बारामतीत दादांचा एरवी वावर असायचा। अगदी पहाटे जेव्हा सगळे बारामतीकर किंवा अन्य कुठल्या ठिकाणी सुद्धा साखर झोपेत असायचे, तेव्हा दादा मात्र पहाटेच उठून कामाला सुरुवात करायचे। विकास कामांची पाहणी असेल, जनता दरबार असेल, आज मात्र अख्खं बारामती जागं होतं, पण दादा मात्र काळाच्या उदरात निद्रिस्त झाले होते। आणि ही जाणीव, ही भावना प्रचंड वेदना देणारी होती। अगदी कालपर्यंत आपल्यात जो नेता होता, ज्याचा हात आपल्या पाठीवर होता, ज्याची साथ आपल्याला होती, ज्याचं लक्ष आपल्याकडे होतं, ज्याचं प्रेम आपल्यावर होतं, तो नेता आज आपल्यात नाही आहे। ही भावना प्रत्येक दादांवर प्रेम करणाऱ्याला वेदना देणारी आहे। धडाडीचा कार्यक्षम नेता अशी अजित पवार यांची ओळख होती, आणि प्रशासनावर त्यांची किती जबरदस्त पकड होती, कारण हे प्रत्येकाला साध्य होत नाही। काही नेते असे असतात ज्यांना अधिकारी गुंडाळून ठेवतात, किंवा अधिकारी बऱ्याचदा टोलवा टोलवी सुद्धा करतात काही, पण प्रशासनातली नस अजितदारांनी ओळखलेली होती। काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं ते कौतुक करायचे, त्यांच्यासोबत उभे राहायचे, त्यांना पाठबळ सुद्धा द्यायचे, आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते दरडवायचे सुद्धा। अनेक पैलू होते अजितदारांच्या व्यक्तिमत्वाचे।
माध्यमांशी सुद्धा अगदी दिलखुलासपणे अजित पवार मनातलं बोलून जायचे. वास्तविक आपल्या मनात नेमकं काय आहे याचा इतरांना पत्ता लागता कामा नये, हा अनेक राजकीय नेत्यांचा स्वभाव असतो किंवा त्यांचा तो प्रयत्न सुद्धा असतो. पण दादा मात्र बोलताना कोणाचाही मुलाइजा न ठेवता थेटपणे बऱ्याचदा बोलून जायचे, मनातल्या गोष्टी सुद्धा बोलून जायचे. जे पोटात आहे ते ओठात आहे असा दादांचा स्वभाव होता आणि त्याची काही किंमत चुकवावी लागली तरी दादांची ती तयारी असायची. त्याचा ते विचार अजिबात करत नव्हते. त्यामुळे याआधी महाविकास आघाडीचं सरकार असो की त्यानंतरचं महायुतीचं, आपली थेट भूमिका त्यांनी कधीही लपवून ठेवली नव्हती. जात धर्माचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही ना, त्यात कधी ते पडले. जेव्हा बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला जात होता तेव्हा हे महाराष्ट्रात चालणार नाही असं त्यांनी महायुतीत असून सुद्धा ठणकावून सांगितलं होतं. रुपाली चाकणकर यांच्या नेमक्या काय भावना आहेत त्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. त्यांना सुद्धा अति दुःख झालंय. कोणत्या शब्दात त्यांनी ते व्यक्त केलंय पाहूयात. दादांनी खरं आम्हाला महिला म्हणून खूप ठिकाणी आमच्या संघटनेला आम्हाला सगळ्या महिला भगिनींना चांगली संधी दिली. आयोगाची जबाबदारी दुसऱ्यांदा एकदा दिली आणि खऱ्या अर्थानं संधीचं सोनं करता आलं, महाराष्ट्रामध्ये काम करता आलं. परखडपणा हा दादांचा होता, रोखठोकपणा होता, पण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके दादा. आज दादांशिवाय हा महाराष्ट्र हा विचारच होऊ शकत नाही आहे. ठीक आहे, ज्या जबाबदारी दिल्यात त्या आम्ही उत्तमरित्या सांभाळण्याचा प्रयत्न करू. तर एका दृश्यांमध्ये आपण बघतोय काही वेळापूर्वी हात जोडून अभिवादन केलंय पार्थ पवार आणि जय पवार यांनी. प्रचंड जनसमुदाय आज तिथे बघायला मिळाला. अजित पवारांच्या प्रेमाखातर महाराष्ट्रभरातून यामध्ये काही पक्षाचे कार्यकर्ते, अजित पवारांवर प्रेम करणारे वेगवेगळ्या पक्षातली लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते तिथे आलेले होते आणि या सर्वांच्या प्रेमाखातर पार्थ पवार आणि जय पवार यांनी हात जोडून अभिवादन केलं. हे लोकांचं हेच प्रेम होतं जे अजित पवारांना राजकारणात इथवर घेऊन आलेलं होतं. पण विशेष म्हणजे वेगवेगळे टप्पे राजकारणात ओलांडत असताना, वेगवेगळ्या पदांच्या पायऱ्या चढत असताना, वेगवेगळी उंची गाठत असताना या प्रेमाचा अजित पवार यांनी कधी विसर पडू दिला नाही. कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्याविषयी एक ममत्व त्यांच्या बोलण्यातून सुद्धा दिसायचं. एखादा नेता कुठल्याही गावात आल्यानंतर त्याला भेटायला प्रचंड चढाओढ असते, प्रचंड गर्दी असते आणि प्रत्येकाचा प्रयत्न असतो की या नेत्याला आपण भेटावं. आणि अजित पवारांसारखा नेता जर असेल तर त्यांच्यापर्यंत आपला प्रश्न पोहोचवण्यासाठीची प्रत्येकाची धडपड असते. पण अजित पवार प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घ्यायचे, त्याची अडचण ऐकायचे, शक्य असेल तर ती जरूर सोडवायचे आणि अगदीच अशक्य असेल, नियमात बसणारी नसेल तर तिथल्या तिथे सांगून मोकळे सुद्धा व्हायचे. सामान्य माणूस हा लोकशाहीत मालक आहे अशी भावना सुद्धा अजित पवारांची होती आणि त्याच पद्धतीनं ते आसपास आलेल्या, तक्रार घेऊन आलेल्या, अडचण घेऊन आलेल्या प्रत्येकाला ट्रीट करत होते. त्यामुळे एखाद्या कर्तबगार स्टेट्समन प्रमाणे अजित पवार शेवटपर्यंत काम करत राहिले आणि त्यांच्या याच स्वभावामुळे, याच गुणांमुळे ते कार्यकर्त्यांचे लाडके दादा कधी झाले हे महाराष्ट्रालाही कळलं नाही. अजितदारांना त्यांच्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती का याची चर्चा सुरू झाली आहे. बरोबर 40 दिवसाआधी वैमानिकाचा निरोप आल्यानंतर जावं लागतं असं विधान अजित पवारांनी केलं होतं.